सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी। लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना। इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी। मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा। समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभं जगननिहित पानी मंडनम मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिप्रदेशं। विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नागनाथ घाटावरती ब्रह्म सबेसी। रीडा बोलविन्या श्री ज्ञानेश्वरासी। सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला। नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते। जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले। जिथे गीत ओवी सवे वेद झाले। तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती। तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता। तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्। ममापि स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमाऊली तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांची भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई ज्या वेळेला ज्ञानोबांनी ताटी बंद केली आणि आता दिसू नये जना या भूमिकेवरती आरूढ झाले, त्यावेळेला मुक्ताबाईंनी संतश्रेष्ठ ज्ञानोबा यांना जो उपदेश केला त्या उपदेशाचं वारकरी संप्रदायामध्ये एक प्रकरण तयार झालं। त्या प्रकरणाचं नाव आहे ताटीचे अभंग। आणि ताटी या सदरातील
आईसाहेबांचा एक अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. संकल्पित वेळेत यथाकाश यथा अवकाश या अभंगाचं चिंतन आपल्याला पवित्र हरिदिनीच्या दिवशी समाधिस्थ संजीवन ज्ञानोबा यांच्या पवित्र सानिध्यामध्ये इंद्रायणी मैयाच्या कुशीमध्ये आईसाहेबांच्या तटाकावर आईसाहेबांच्याच अभंगाची सेवा आणि पुण्यश्री मातोश्री सरस्वती मातेच्या निमित्ताने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात आलेला हा भेटीचा सुयोग आहे. त्यागाने आणि समर्पणाने वेगळी क्रांती आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रात झालेली आपल्याला पाहायला मिळते. विविध क्षेत्र कोणतंही असो, पाया जर त्यागाचा आणि समर्पणाचा असेल तर यशो शिखराचं स्वप्न सुद्धा तुम्हाला गाठता येऊ शकतं. फक्त पायाभरणी केलेल्या लोकांच्या त्यागाच्या आणि समर्पणाच्या आधारावर हे विश्व उभं राहत आहे. असं त्यागाच्या आणि समर्पणाच्या आधारावर ज्यांनी धर्माला सर्व समाजाला एकत्रित घेऊन या भारत देशामध्ये एक जाज्वल्य विचारधारा प्रस्थापित करण्याचं काम अनेक स्थित्यंतरामध्ये सुद्धा ज्यांनी टिकून ठेवलं असा कराड परिवार, त्यामध्ये डॉक्टर विश्वधर्मी विश्वनाथजी कराड, पुण्यश्री आईसाहेब, ब्रह्मयोगिनी प्रयागक्का कराड आणि संपूर्ण कराड परिवार. आपण बघतोय, मी हा अभंग मुद्दाम इथं सेवेकरिता निवडलेला आहे. ज्या ज्या वेळेला या हिंदुस्थानामध्ये या भारत देशामध्ये क्रांती व्हायचे दिवस आले त्यावेळेला पहिला पुढाकार कोणाचा असेल, पहिलं त्यागाचं समर्पणाची भूमिका कोणाची असेल तर ती स्त्रीची आहे. त्यागाने भरलेलं हे स्त्रीचं जीवन आहे महाराज. ते कोणीही क्षेत्रामध्ये तुम्ही घ्या, अहो सेवे करता व्रता करता त्यागाची भूमिका काय असू शकते. आपल्या देशात एक सतीची प्रथा होती, भलं मोठं प्रतीक होतं त्यागाचं. त्या काळामध्ये एक भारतातली स्त्री मालका करता त्याग किती करू शकते याची अनेक उदाहरणं आपल्या कानावरून गेलेली आहे. अनेक मालक मेल्यानंतर बाईने सती जाणं ही सतीची पद्धत आपल्या देशामध्ये होती. आज ती बंद आहे. पण मला असं वाटतं संबंध भारतामध्ये एखादा सती जाणाऱ्या जशा स्त्रिया आढळतात तसा सत्या जाणारा एखाद्या पुरुषाचं चरित्र काही माझ्या वाचनात आलं नाही. एखादा सुद्धा तो व्यक्ती नाहीये की ज्याने आपल्या स्त्रीकरता ही त्यागाची भूमिका निवडली. कदाचित तो काल होता स्त्रियांकरता, त्यांनी ते केलं. मूळ मुद्दा माझा असा आहे, ज्या ज्या वेळेला या देशामध्ये क्रांती झाली त्या त्यावेळेला पुढाकार स्त्रियांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या वेळेला क्रांती झाली त्यावेळेला पुढाकार कोणाचा असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबा यांची ताटी स्वतःच्या हाताने न उघडता ताटी ज्ञानोबा यांना उघडायला भाग पाडणाऱ्या मुक्ताबाईचा त्याग आहे. ते काही चौथ्या मजल्यावरची ताटी होती हो का मुक्ताबाईचा हात पुरत नव्हता. ते काही फार लांब ताटी होती. अरे फुंकर मारली तर अख्खं विश्व हलेल ही ताकद योग मायेमध्ये. शक्तीचं अधिष्ठानच मुक्ताबाई आहे. प्रत्येक देवतेकडे एक शक्ती आहे. जशी भगवान विष्णूकडे उत्पत्ती ही ब्रह्मदेवाकडे काम दिलं, ब्रह्मदेवाकडे उत्पत्तीचं कार्य आहे, उत्पत्तीची शक्ती ब्रह्मदेवाकडे. स्थितीचं कार्य भगवान विष्णूकडे आहे, ती शक्ती भगवान विष्णूला आहे. संहाराचं सांगतेचं परिसमाप्तीचं काम भगवान शिवाकडे. प्रत्येक देवतेला शक्तीचं एक अधिष्ठान आहे. शक्ती जन्माला येते नंतर ती देवता आपली कामं करत असतात. पण ही शक्ती जिथं जन्म घेते आणि जिथून इतर देवतांकडे प्रसारित होते त्या शक्तीच्या अधिष्ठानाचं नाव आहे आदिशक्ती मुक्ताबाई. जगातल्या सगळ्या शक्ती आईसाहेबांच्या शरणाजवळ उदयाला येतात आणि तिथून त्या प्रसारित होतात.
त्या प्रसारित केल्या जाणाऱ्या शक्ती विविधतेने नटलेल्या आहेत. तसाच एक शक्तीचा प्रभाव वारकरी संप्रदायामध्ये या अभंगाच्या दृष्टीने पाहायला मिळतो. ही अभंग ज्ञानेश्वरीच्याही अगोदर आहेत, अमृता अनुभवाच्याही अगोदर आहेत, चांगदेव 65च्याही अगोदर आहेत. तुमच्या माझ्या वारकऱ्यांच्या कंठस्थ असलेला विशेष म्हणजे वारकऱ्याची भली मोठी प्रेमाची आणि जिव्हाळ्याची साधना असलेला हरिपाठ सुद्धा, त्या हरिपाठाला ही अभंग पायाभरणी आहेत. ज्या वेळेला मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना हा उपदेश केला त्यावेळेला जी ताटी उघडल्या गेली ती झोपडीची नव्हती महाराज, ती अमृता अनुभवाची होती, ती चांगदेव 65ची होती, ती ग्रंथराज ज्ञानेश्वरीची होती, ती हरिपाठाची होती. मला असं कधी कधी वाटतं आपल्या गळ्यामध्ये जो टाळ येतोय, आपण जे नाचतोय, गातोय, उड्या मारतोय, या इंद्राणीच्या तरावर या कराड परिवाराने निर्माण केलेले हे भक्ती सुखाचं साम्राज्य जे आपण अनुभवतोय, हे अनंत उपकार मुक्ताबाईचे आपल्यावरती आहे. मगापासून या माता भगिनी पावल्या खेळतायत, चिमुकली मुलं आहेत. बोलताना महाराज मंडळी बोलत होते. आदरणीय सुदाम महाराज पानेगावकर आहेत, आदरणीय शालिग्राम महाराज कंदारे आहेत, आदरणीय भागवत महाराज मुंडे आहेत. हे सगळं टीम वर्क ज्या वेळेला इथलं विश्वशांतीचं काम हाताळत होतात, या सहिष्णुता सप्ताहामध्ये या गोड चिमुकल्याचं कौतुक ज्या वेळेला तुम्ही करत होता त्यावेळेला माझ्या मनात विचार येत होता सहज, तुमच्या माझ्या गळ्यातला टाळ हे केवळ मुक्ताबाईचे उपकार आहे, आईसाहेबांचे नितांत उपकार आहे. महाराज सनातन वैदिक परंपरेवरती मुक्ताबाईंनी काय उपकार केले याचा तपशिलात जाऊन आपण विचार जर केला, डोळ्याला धारा लागतील इतके उपकार मुक्ताबाईचे. अहो नसता हरिपाठ झाला तर कशाला चाली लावल्या असत्या, आपण कधी गायलो असतो इंद्राणीच्या तरावर, कधी नाचायला मिळालं असतं. महाराज समाधीस्थ संजीवन ज्ञानोबा राया हा समाधीचा सोहळा, ज्यांच्या जाण्याच्या सोहळ्याने सुद्धा माणसाला पुण्य कमवण्याची संधी ज्ञानोबारांनी मिळवून दिली, हा समाधी सोहळा आहे, हा जन्म सोहळा नाहीये ज्ञानोबारांचा. पण माझ्या ज्ञानोबारांच्या जाण्याचा सोहळा सुद्धा जगाला इतका आनंद देऊन जातो महाराज, तितकं जगणं सुद्धा पवित्र नाही आपण. हे सगळे उपकार मुक्ताबाईंनी आपल्यावर केले. आपलं जीवन सुद्धा तितकं पवित्र नाही हो जितकं संतांचं जाणं अलौकिक आहे आणि सुंदर आहे. मला असं वाटतं वारीला एवढ्या करताच आलं पाहिजे का त्यांच्या जाण्याच्या सोहळ्याने आपलं जगणं सुधारावं. इथं काही मिळत नाही महाराज, पण इथं घेणारे असले तर जगाच्या पाठीवर जे कुठंच मिळत नाही ते आळंदी क्षेत्रामध्ये मिळतं. एखादी जत्रा म्हणून, एखादी यात्रा म्हणून पाहू नका या सोहळ्याकडे. हा वारकरी संप्रदायाचा एक भला मोठा मानबिंदू असलेले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारांचा समाधी सोहळा, जाण्याचा सोहळा ज्ञानोबारांचा. पण आपल्या चेतन असलेल्या जीवाला ज्या विकारांनी जड बनवलेला आहे ती जडता निवृत्त करून विश्व शांती प्रस्थापित करण्याकरता जो उगम, जी चेतना, जी प्रेरणा इथं मिळते ती घेऊन जाण्याचा भला मोठा पर्व काळ आहे. लोक स्वीकारत नाही ते भलं मोठं दुर्भाग्य आहे, किंवा आपण स्वीकारत नाही, आपण त्या संदर्भामध्ये ते त्या तपशिलात जाऊन विचार करत नाही. या अभंगाची पूर्वपीठिका आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. ज्ञानोबारांचे जितके उपकार जगावरती आहेत त्या उपकाराची चाहूल, त्या उपकाराची जाण मला असं वाटतं महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं ठेवली पाहिजे. किती उपकार असू शकतात तो. ज्या ज्ञानोबारांना 56 भाषा येत होत्या, 56 भाषेचा केलासे गौरव. त्यांनी सुद्धा गीता माऊलीवरती प्रबंध लिहिताना भावार्थ दीपिका, गुढार्थ दीपिका, धर्माचं कीर्तन ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या माझ्या समोर मांडताना तुमच्या माझ्यासारख्या दीन दुबळ्यांचा कैवार होण्याकरता सगळ्या भाषा वजा केल्या आणि मराठी निवडली. साम्राज्य केलं महाराज ज्ञानोबारांनी.
प्रवचनाला बसलेल्या व्यक्तीने प्रत्येकाने तपशिलात शिरून याचा विचार करावा. हीच जर ज्ञानेश्वरी इतर भाषेमध्ये असती तर किती अभ्यास करावा लागला असता, किती भाषा शिकाव्या लागल्या असत्या. तरीही मातृभाषेवरती जे प्रेम आपलं जळत आहे ते प्रेम त्या ज्ञानेश्वरीवर आमचं जळालं असतं का, याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी, केलीसे मराठी गीता देवी. तरी नवल आहे. 16व्या वर्षात केलेला ग्रंथ 80 वर्ष निघून जातात तरी माणसाला वाचावं वाटत नाही. ज्ञानेश्वरी हा तरुणांचा ग्रंथ आहे, वाचला पाहिजे. ज्ञानोबा हे तरुणाचं जीवन बदलवणारे क्रांतिकारक संत आहे महाराष्ट्रातले. यंदाचं जे वर्ष आहे ना ते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या सकल संतांचं, या चारही संतांचं समाधी सोहळ्याचं 725वं वर्ष आहे. म्हणजे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. आता हा समाधी सोहळा झाला ज्ञानोबारांचा. का इथून पुढचे जे समाधी सोहळे होतील ते प्रत्येक संताचे 725. सोपान काकाचा, मुक्ताबाईचा, निवृत्तीनाथांचा 725वा समाधी सोहळा. 725 वर्ष होत आहेत ज्ञानोबारांना या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन. पण तीच कृपा, तोच आनंद, तेच साम्राज्य, तेच प्रेम आजही या आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या रूपाने आपल्याला दिसतं. माफी मागून बोलतो, आपलं जरी ज्ञानोबारांवरचं प्रेम कमी झालेलं असलं तरी ज्ञानोबारांचं प्रेम कधी बदललेलं नाही महाराज. आपलं बदललंय. मानवाचा स्वभाव आहे तो दिवसागणिक बदलत असतो. स्वतःच्या सख्या भावावर, स्वतःच्या बहिणीवर, आपल्या गावावर, आपल्या देशावर, आपल्या धर्मावर प्रेम न करणारी माणसे ज्ञानोबारांवर कधी प्रेम करतील. पण ज्ञानोबारांना मात्र हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. या विश्वाला घर म्हणण्याचं धाडस ज्ञानोबारांकडे, आपल्याकडे नाहीये. हे विश्व माझं आहे. इथं जन्माला आलेला प्रत्येक जण तो माझा आहे, तो सुखी झाला पाहिजे. एक अलौकिक परमार्थिक सुखाची, भगवत प्राप्तीची चेतना त्याला जडली पाहिजे. भगवत साधना करून भगवत चरणाची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये त्याला झाली पाहिजे. ही भावना ज्ञानोबारांची असल्यामुळे ज्ञानोबा समाधीच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला कायम प्रेरणा देत असतात महाराज, कायम प्रेरणा देत असतात. पण ही ज्ञानोबारांनी प्रेरणेची ज्योत जिथून घेतली त्याची पूर्वपेठिका मांडणारा हा अभंग आहे. फार वेळ विस्तार त्याचा मलाही करायचा नाही, बरोबर वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला पुढे कार्यक्रम आहेत. पण कधीच सांगितले हे अभंग मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना. असं म्हणे, ज्या वेळेला समाजाला काही द्यायची वेळ आली त्यावेळेला मुक्ताबाईंनी आधी ज्ञानोबारांना दिलं. ज्ञानोबारांना सांगितलं, माऊली तुमच्या रूपाने या समाजाला भरपूर काही द्यायचंय, तुम्ही माझ्याकडचं हे स्वीकारा. असा एक भाग सांगितला जातो. असं म्हणे, ज्ञानोबा एकदा वैकुंठाला गेले. आपण सगळे सुज्ञ ऐकणारे आहात क्षेत्रातली. ज्ञानोबा वैकुंठाला गेले. ज्ञानोबारांबरोबर निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होत्या. आणि तिथं भगवंताच्या दरबारामध्ये अर्जुन महाराजांना जीवन सांगितलं होतं देवाने. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे, केले अर्जुना लागी नारायणे, तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. जीवन सांगितलं होतं. जीवन कोणाला? अर्जुनाला. अर्जुन महाराज जेवायला बसलेले. जेवणाची व्यवस्था बघा किती सुंदर होती. बसायला चंदनाचा पाट आहे. चंदनाच्या पाटावरती अर्जुन महाराज बसलेले आहे. पुढे चांदीचा पाट आहे. चांदीच्या पाटावर सोन्याचं ताट ठेवलंय आणि सोन्याच्या ताटामध्ये सहजे ब्रह्मरसाचे एक परगुणे, ब्रह्मरस वाढलाय. काय भोजनाची सुंदर व्यवस्था आहे. अर्जुन महाराज बसले जेवायला. पण तेवढ्यात ज्ञानोबा म्हटले, आम्ही तिथं गेलो. वा 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 वा. आता आपल्याकडे पद्धत आहे, आपण जर जेवायला बसलेलो असलो तेवढ्यात कोणी दारावरती आलो तर आपल्याकडे पद्धत आहे आलेल्याला या जेवायला.
जाणाऱ्याने जाऊ नये असा सुद्धा नियम आहे, पण म्हणणाऱ्याने निदान म्हणावं बा या जेवायला. काही लोकांना या जेवायला म्हटल्यावर ते हात धुवायला निघतात. स्वतः अर्जुन महाराज ज्ञानोबा यांना म्हणता, माऊली या जेवायला. ज्ञानोबा म्हटले या जेवायला जेवणारा म्हणतोय, ज्याच्या घरची पंगत आहे त्यानं म्हटलं पाहिजे ना. पंक्तीला बसलेल्याने म्हणावं या जेवायला. अरे बाबा ज्याचं अन्न आहे त्यानं म्हणावं ना या. हा कराडांचा महोत्सव आहे, विश्वशांती तुमचा माझा सगळ्यांचा महोत्सव आहे. या महोत्सवाचे पायीक असलेले सद्भक्त आता इथं कोणालाही सेवा करावी वाटेल, पण त्यांनी म्हणावं ना तुम्ही सेवा करा का, आम्ही करावी यायचं तुम्हाला विनंती करायची, आम्हाला सेवा करायची. म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रमात खोळंबा. आधी जीवन बनवलंय अर्जुना करता, त्यात ज्ञानोबा आहे. स्वतः जगाचा मालक ज्ञानोबारांकडे आला. हो, आणि ज्ञानोबारांना म्हणतोय माऊली या जेवायला. या म्हणता बरोबर ज्ञानोबारांनी पाऊल पुढे टाकलं. पटकन उंबरठ्यामध्ये हात दाखवला महाराज लक्ष्मी मातेने. अहो काय तुम्हाला कळतं की नाही, काय गे बाई काय झालं. ज्ञानोबारासारखा पाहुणा दारात येतोय, तिलक न करता त्याच्या चरणाचं तीर्थ न घेता मध्ये कसं घेता. पळत गेली लक्ष्मी माता. आज देवाचं नशीब बलवान आहे महाराज. माझं वाक्य पुन्हा ऐका. आज देवाचं नशीब बलवान आहे. देवा तू कोणाच्याही दारावर पाहुणा जात असेल रे, तू कोणाच्याही घरी पाहुणा गेलाय. आम्हाला माहिती आहे तू विदुराच्या दारात गेला. अरे शिष्टाईच्या निमित्ताने ज्याचं तुझं कधी जमलं नाही, तू त्या दुर्योधनाच्या दारात सुद्धा गेला पांडवांच्या करता. तू कोणाच्याही दारात जाशील देवा, पण देवा तुझा नशीब बलवान आहे रे देवा. तुझ्या दारात माझ्या ज्ञानोबारायासारखा, माझ्या मुक्ताबाई सारखा, माझ्या निवृत्ती राजासारखा, माझ्या सोपान काका सारखा पाहुणा तुझ्या दारात आला देवा, जे कोणाच्या दारात कधी पाहुणे म्हणून जात. तीर्थ आणलं लक्ष्मी मातेने. चरण धुतले ज्ञानोबारायांचे. कशाने धुतले, आवाज दिला. गंगा यमुना सरस्वती इंद्रायणी नर्मदा कावेरी सिंधू, जगातली सगळी तीर्थ आली, सगळी तीर्थ आली. ज्ञानोबारांच्या चरणाचं तीर्थ स्वतः भगवान परमात्म्याने घेतलं. आत घेतलं माऊलींना. तसंच पाठ घातला चंदनाचा. चंदनाच्या पाटावर ज्ञानोबारांना बसवलं. पुढे चांदीचा पाट घातला, सोन्याचं ताट ठेवलं, त्यात पदार्थ वाढले ब्रह्मरसाचे. घ्या माऊली. करावं की नाही हो जेवण, ज्ञानोबारांनी सुरू आता केलं नाही महाराज. अर्जुन महाराजांचं लेट झालेलं होतं जेवायला. ज्ञानोबारांनी घास सुद्धा उचलला नाही. आपण ऐकता आहात त्या इंद्रायणी मातेच्या पवित्र कुशीमध्ये मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो, ज्ञानोबारांनी आपल्या भगिनीकडे पाहिलं. बहिणीकडे पाहिलं. मला असं वाटतं ज्ञानोबारांसारखा भाऊ जर प्रत्येक घरात जन्माला आला तर आपल्या बहिणीकडे पाहून भला मोठा आदर्श आपल्या कुटुंबात घेऊ शकतो. आईनंतर बापानंतर प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं आपला सांभाळ करणारी जगामध्ये एकच जात आहे, तिचं नाव आहे बहीण. ती ज्ञानोबारायाची असली तरीही बहीण, तुमची माझी असली तरीही बहीण, आणि या कराड परिवाराची असली तरी सरस्वती या नात्याने बहीण. हे बहीणच करू शकते महाराज. मुक्ताबाईकडे पाहता बरोबर मुक्ताबाईची जी मान हल्ली ती नकारार्थी होती. ते ताट माझ्याकडे द्या. माऊली तुम्ही जर एकटे जेवलात तर हा समाज तुम्हाला अप्पलपोट्या म्हणेल, आम्हाला काही ठेवलं नाही. देवाच्या घरचे 2 घास मिळाले म्हणून काय झालं, काय आमचा अधिकार नव्हता नैतिक त्याच्यावर. तुम्ही स्वतः खाल्लं. स्वतःच्या पोटाचा जे विचार करतो ते तुम्ही आणि मी. पण येणाऱ्या पिढ्या येतील, येणाऱ्या पिढ्या जातील, तरी त्यांच्या ताटात काही पदार्थ शिल्लक राहिले पाहिजे हा विचार ज्यांना येतो ते संत आहे.
द्या माऊली माझ्याकडे. हा ब्रह्मरस तुम्हालाच द्यायचा आहे, ज्ञानोबा रे जगाला विश्वापर्यंत पोहोचवायचा हा ब्रह्मरस. पण हा ब्रह्मरस तुम्ही एकट्याने जेवायचा नाही. ज्ञानोबा राया, हा ब्रह्मरस ज्या वेळेला वाटायची वेळ येईल त्यावेळेला ही तुमची बहीण या ब्रह्मरसाचं जसंच्या तसं जोपासलेलं ताट तुमच्या स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही. ते ताट जवळ घेतलं, मुक्ताबाईने आपल्या प्रेमाच्या पदराखाली ते ताट झाकलं. जसंच्या तसं झाकलेलं ताट मृत्यू लोकात आणलं. ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबारांनी आता दिसू नये जना या भूमिकेवरती आरूढ झाले. अरे इंद्रायणीच्या पाण्याने पोट भरावं, अन्न जिथे मिळत नाही तिथं गटा 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 इंद्रायणीचं पाणी प्यावं. या इंद्रायणीकडे पाहून जे तेज लागतं त्या तेजाच्या आधारावर जीवन जगावं. इंद्रायणीच्या पाण्याचा स्पर्श इंद्रायणी माऊली सहन करते. जगाच्या पाठीवर पवित्र असलेली इंद्रायणी जी इंद्राचं पाणी पाणी झाल्यानंतर इथं निर्माण झाली, त्या इंद्रायणीला वर मिळाला. इथं भगवान सिद्धेश्वर आहे. त्या सिद्धेश्वराचं दर्शन ज्या वेळेला या इंद्रायणी माऊलीला होईल, विष्णूचे अवतार असलेल्या ज्ञानोबारांचं दर्शन ज्या वेळेला या इंद्रायणीला होईल, त्यावेळेला ती पुनीत होईल, पवित्र होईल. पार्वती मातेच्या शापानं कोपलेली ही इंद्रायणी इतकी पुनीत आणि पवित्र आहे. त्या पुनीत आणि पवित्र इंद्रायणीने आमचा कधी तिरस्कार केला नाही. अरे इतकी पुण्यात्री आणि पवित्र असलेली इंद्रायणी आमचा स्वीकार करते. पण इथं राहत असलेल्या लोकांचं थोडं सुद्धा पुण्य वाढायला लागलेलं नाही, पण त्यांनी माझा स्वीकार केला नाही. का जगू मी त्यांच्या करता? का माझ्या जीवनातला मौल्यवान कालावधी खर्च करू? मी आता थांबणार नाही. आता दिसू नये जना. ते ताट मुक्ताबाईने आपल्या प्रेमाच्या पदराखाली झाकलंच होतं महाराज. ज्या वेळेला ज्ञानोबारांनी ताटी बंद केली, पंचे धुत होत्या मुक्ताबाई. सोसाट्याचा वारा सुटला. मुक्ताबाईंनी डोळे बंद केले आणि पाहिलं हा जो सुटलेला वारा आहे, हे जे निर्माण झालेलं वातावरण आहे, हे कोणीतरी योगी महापुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला लागलेलं आहे. ही चांगली गोष्ट नाहीये. योगी महापुरुषांमुळे हे विश्व तरलेलं आहे. तो टिकला पाहिजे, तो थांबला पाहिजे. कोण आहे मला बघू तरी द्या. पंच धुणाऱ्या इंद्रायणीच्या तीरावर असलेल्या मुक्ताबाईंनी डोळे बंद करून त्या योगी महापुरुषाचा चेहरा बघू तरी म्हणे. डोळे बंद करून तो चेहरा बघितला. आळंदीत वारीला आलेल्या वारकऱ्यांनो, सद्भक्तांनो, मुक्ताबाईच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. हा तर माझा भाऊ आहे, माझा बंधुराज आहे. मायबाप गेल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या चिमुकलीचा सांभाळ करणारा सोपाना, निवृत्ती राजा आणि माझा बंधू राजा ज्ञानोबा राया, आई वडील गेल्यानंतर आमचा सांभाळ ज्यांनी करायचा, ते जर आज डोळे बंद करायला लागले तर आम्ही कोणाकडे पाहून जगायचं? पिळाले सुद्धा नाही हो पंचे. तसंच उचलता येत नव्हतं तरी ते कपड्यांचं भांडार पंचे उचलले. मुक्ताबाईंनी पळत निघाल्या. मुक्ताबाई, एखादी नदी जशी समुद्राच्या दिशेनं धावते ना महाराज, तितका वेग मुक्ताबाईचा भावाकडे पळण्याचा होता. जाऊन पाहिलं तर काय, गुडघ्यामध्ये आपली मान आहे, वरती बघायचं नाही. ज्ञानोबारांनी ताटी बंद केली आहे. खिडकीतून डोकावून बघितलं तर आवाज दिला, ज्ञानराजा. का रे ज्ञानदादा? उघडणार रे दादा दरवाजा. दादा, तुमच्या रूपाने जगाला संत कळायचे आहेत. उद्या फसवणूक होईल दादा. इथे लोक कोणालाही साधू म्हणतील. रे दादा, साधू कशाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात, संताकडे काय लक्षणं असतात, असं ज्या वेळेला समाज विचार करेल, अभिलाषा निर्माण होईल एखाद्या संतांना जाणून घ्यायची. गंगा शुद्ध होत त्यांचे संगे, गंगे हुनी थोर साधू सुचिष्मंत. तीर्थापेक्षाही ज्या संतांना पवित्र या भूमीवरती मानलं, ते संत ज्या वेळेला या जगात दाखवायची गरज पडेल, ज्ञानराजा, का रे दादा, त्यावेळेला कोणाला दाखवायचं रे? आम्हाला तर तुझ्यात बघायचं आहे. ते
आणि तूच जर दरवाजा बंद केला तर हा विश्वाचा दरवाजा बंद होईल दादा. तळागाळात अडकलेल्या दीन दुबळ्यांचा कैवार घेण्याकरता, त्यांच्यावरून मायेची पाखर पांघरण्याकरता कोणी येणार नाही रे दादा. तुला पाठवलंय, तू आज दरवाजा बंद करतो. ज्ञानदादा दरवाजा उघड. एका बहिणीला अन्न आळंदी कर देत नाही म्हणून तुला इतका राग येतो. ज्ञानराजा, तुझी बहीण तुला शपथ देते, मी तुला अन्न नाही मागणार रे परत. इंद्रायणीचं पाणी पिईल ज्ञानदेवा, पण तू दरवाजा उघड रे दादा. ही प्रेमाची कुरळे कुरळे केस आहे मुक्ताबाईचे. पांढरा पोशाख घातलेला आहे, कपाळावरती सोजवळ तिलक आहे, कोटी सूर्याचं तेज आहे मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर. छोटे छोटे डोळे आहे, छोटे छोटे हात आहे, पण छोट्या डोळ्यांमधूनही या विश्वाचं अख्खं साम्राज्य कृपेनं ओलं होईल इतकी कृपा आहे मुक्ताबाईच्या डोळ्यामध्ये. ओलं होईल ओलं साम्राज्य. कृपा कशाला म्हणतात? ही जळ जीवांच्या अंगावरून पाझरायला लागेल इतकी कृपा जिच्या नजरेत भरलेली आहे. ती मुक्ताई आज ज्ञानोबाऱ्यांना हाक देते. आठवलं मुक्ताबाईला, आज भरलेलं ताट ज्ञानदेवांना द्यायची वेळ आली आहे. वैकुंठात झाकलेलं ताट, त्या ताटावरचा पदर बाजूला सारला. पदर बाजूला सारून त्या ताटातले पदार्थ मुक्ताबाईंनी जे ज्ञानोबाऱ्यांना जेवू घातले, खाऊ घातले, त्याच ताटातला हा अभंग प्रसाद आहे. त्याच प्रसादाच्या माध्यमातून मुक्ताबाई बोलतात, दादा ऐक माझं बोलणं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. ज्ञानराजा, संत कोणाला म्हणतात हे तुला दाखवायचं आहे ना. मग ऐक माझं. दये आणि क्षमेचं भांडार जिथे भरलेलं असतं त्यांना संत म्हणतात. त्याच संताचा परिचय या जगाला व्हावा हे आम्हाला अपेक्षित आहे. तो दरवाजा उघड ज्ञानदेवा. सगळ्या ताटीच्या अभंगाचं ध्रुवपद एकच आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उघडा ज्ञानोबा राया, दयेचं आणि क्षमेचं भांडार खुलं करा हे मुक्ताबाईंना सांगणं अपेक्षित आहे. आता दया दया म्हणाल तर ज्ञानोबाऱ्यांकडे दया नव्हती का? ज्ञानोबाऱ्यांकडे जी दया आहे ती कोणाकडे नाही. भरलेलं आहे ज्ञानोबाऱ्यांचं हृदय दयेने. किती दयेनं भरलेलं हृदय आहे. अहो, माणसावरती लवकर प्रेम करावं वाटत नाही. संपूर्ण विश्वामध्ये एका रेड्याला सुद्धा समाधीचं वैभव प्राप्त करून देणारी दया ज्या ज्ञानोबाऱ्यांकडे. रेड्याची समाधी, पशुची समाधी ऐकली तुम्ही कुठे? संपूर्ण विश्वामध्ये पशुची समाधी कुठंच नाही, पण एका पशुला सुद्धा समाधी अवस्थेमध्ये निजबोध करणारे ज्ञानोबा आहे. त्या ज्ञानोबाऱ्यांची दया तुमच्या माझ्याकडे येण्याकरता हा उपदेश आहे. ते दयेनं भरलेलंच भांडार आहे. पण ज्ञानोबाऱ्यांच्या रूपानं प्रत्येक संताला मुक्ताबाईंनी उपदेश केला. इथं संत म्हणून जे जे अवतीर्ण होतील, नवे संत पदवी त्यांच्या परमार्थिक साधनेच्या बलावर ज्यांना ज्यांना मिळेल, ते कितीही मोठ्या पदावरती आरूढ झाले तरी त्या पदाचा पाया असलेली दया, त्या पदाची पाया असलेला क्षमा नावाचा गुण त्या साधूकडे दिसला पाहिजे. दया क्षमा ज्याची अंगी. अभंगामध्ये शब्द आहे अंगी. का अंगी शब्द आहे? दया कुठं असते हो? दया हातात, पायात, डोळ्यात. दयेचं जन्मस्थान जिथे आहे तिथे दयेचं कार्य नाही, आणि जिथे दयेचं कार्य आहे तिथं तिचा जन्म नाही. दया अंतकरणात उत्पन्न होते आणि तिचं कार्य जगामध्ये होतं. उत्पन्न झाली आत आणि कार्य आहे बाहेर. तसं ज्ञानोबा राया, दया उत्पन्न करा आत आणि क्षमा करा बाहेर. दया क्षमा ज्याची अंगी. ती उत्पन्न झाली तिथं तर ती आहे.
दया असू द्या, याचा अर्थ ज्ञानोबारांची दया अंतकरणात नाही असं नाही, ती भरभरून आहे. पण ज्ञानोबाराया ती दया आता क्षमेनं नटलेली असावी. त्याच दयेच्या आधारावर, त्याच दयेच्या भावनेने या समाजाकडे पहा आणि त्या दयेचं कार्य जगामध्ये प्रसारित करा. क्षमा नावाचा गुण घेऊन तुमच्या बहिणीला सुद्धा उपवाशी ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही जवळ करा. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नाही मना. आता हे प्रमाण म्हणण्यामध्ये लखन महाराज असं वाटतं ज्ञानोबारांकडे कुठला लोभ असेल. वय तरी काय ज्ञानोबारांचं, त्या वयात कुठला लोभ हो. लहान मुलाच्या वयात एकच लोभ असतो महाराज, तो म्हणजे माझ्या आई वडिलांनी माझे हट्ट पुरवावे. जिथं लोभाला लोकांनी तिलांजली दिली होती, लोभाला प्रायश्चित्त दिलेलं होतं, लोभ आई वडील. ज्यांच्याकडे लोभ करायचा, ज्यांच्याकडे हट्ट करायचा ते मायबापच जगात नाही. तर आता व्यक्त कोणाकडे करता अंतकरणातली इच्छा? जी अंतकरणातली इच्छा कधीच क्षमली थांबली होती, त्या ज्ञानोबारांना लोभ आला तरी कसा. पण ज्ञानोबारांचा लोभ मुक्ताबाईला सांगायचा आहे. ज्ञानोबाराया या जगाला पडद्याआड घेऊन स्वतःच्या भूमिकेवरती आरूढ होणं हा सुद्धा लोभच आहे. तुम्ही त्या लोभातून बाहेर या आणि तुम्ही काम करा. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित तुमचं जीवनमान आता ठेवू नका. तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही बाहेर या ज्ञानदेवा. कारण इथं सुखी जीवनाची व्याख्या तीच आहे. कुठली? इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. शुद्ध ज्ञानाची चाहूल लोक वाट पाहत आहे. जगामध्ये ज्ञान देणारे लोक आहेत, पण पुण्याचं लेबल लावून पाप विकत आहे. लेबल लावलं पुण्याचं, विकणं चालू आहे पाप. ज्या वारकरी संप्रदायाने पापाला पाप म्हणण्याचं धाडस केलं, त्याच वारकरी संप्रदायाने पुण्याला सुद्धा पाप म्हणण्याचं धाडस केलेलं हे आपण विसरता कामा नये. आपल्या साधू संतांनी आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. कोणालाही साधू म्हणू नका, कोणालाही संत म्हणू नका, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कुणीही तुम्हाला उपदेश करायला लागलं, कोरडे ज्ञानाचे डोस पाजायला लागलं, आम्ही ज्ञानी आहोत, ज्ञानी आहोत, आम्ही तुम्हाला अमुक दाखवतो, आम्ही तुम्हाला दिव्य दाखवतो, अलौकिक दाखवतो. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. शुद्ध ज्ञान कुठे? शुद्ध ज्ञान तिथे आहे जिथे शुद्ध पुण्य आहे. माते जेने पावी जेते शुद्ध पुण्य. जिथं पुण्य जन्माला येतं तिथं शुद्ध ज्ञान जन्म घेतं. ज्या ज्ञानोबारांच्या रूपानं ज्ञान अवतीर्ण झालं होतं, ते ज्ञानदेव जर ताटी बंद करतायत, हे विश्वज्ञानी कधी व्हावं? या विश्वापर्यंत ज्ञान कधी पोहोचावं? ज्ञानोबारांनी ज्ञानाचं साम्राज्य खुलं केलं नसतं तर आपल्याला कधी मिळालं असतं हे सगळं? काय असतं महाराज? दया असते आईला आणि ज्ञानोबाराय माऊली आहे. जन्माला आलेलं पोरग वाढवायचं, ते लाड गोड कौतुकात मोठं करायचं, ही भूमिका आईची असते. म्हणून पोरग जगतं. पण खरंच सांगा, प्रवचनाला बसलेल्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आईने आपला जन्म झाल्यानंतर जर आपल्याला मारायचं ठरवलं असतं तर जगातली कुठलीच ताकद आपल्याला वाचवू शकली नसती. कुठलीच नाही. ज्या वेळेला आई मारायचं ठरवते त्यावेळेला कुठली ताकद उपयोगाला येत नाही. आणि ज्या वेळेला आई तारायचं, आई जगवायचं ठरवते त्यावेळेला जगातली कोणतीच ताकद आपल्याला संपवू शकत नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जन्माला आलेल्या बाळाचा गळा दाबणं ही आईच्या हातात आहे आणि जन्माला आलेल्या बाळाला कासेला लावणं ही आईच्याच हातात आहे. फक्त तिच्या अंतकरणातली दया आपल्याला जगवत असते. ज्ञानोबाराया, तुम्ही आमची माय आहात हो. ज्या वेळेला माय हात गळ्यावरती ठेवेल त्या दिवशी आम्ही जगायची अपेक्षा या जगाकडून करायची नाही. ज्ञानदेवा, नाही 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 नाही. तुम्ही आमचा ऐका.
तुम्ही आम्हाला न सोडता स्वतंत्र जीवनाची भूमिका न घेता इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, इथही आणि परलोकामध्येही सुखी साम्राज्य तोच निर्माण करतो ज्याने शुद्ध ज्ञान पेरलं. पण तुम्ही जर ज्ञानाचं कार्य करता भगवंताने तुम्हाला इथे पाठवून ते कार्य अपूर्ण सोडून ताटी बंद करत असाल तर आपल्या मुक्ताबाईची तुम्हाला हाक आहे, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. विविध कल्पनेचं भांडार जे तुमच्या अंतकरणात आज निर्माण झालंय ती कल्पना बाजूला सारा, ती नकोय. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, तिची बाधा झाली की ती स्वस्थ जीवन जगू देत नाही. तुम्ही तिला बाजूला करा आणि आमच्याकडे बघा. तुम्ही तरोनी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळे ताटीचे अभंग बघून घ्या. यामध्ये मुक्ताबाईंनी तुमच्या माझ्या माध्यमातून विश्वमाऊली ज्ञानोबारांना उपदेश केला, पण उपदेशामधून जगाला काय द्यायचं आणि जगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हेच ज्ञानोबारांच्या मुक्ताबाईच्या हितगुजामधून शोधायला सापडायला किंवा पाहायला मिळत आहे. आपण नशीबवान आहोत की आपल्याला सगळे हे अनुभवायची संधी सुद्धा मिळते. 2 लाटेमधून आपण वाचलेलो आहोत. आपण जिवंत आहोत, ज्ञानोबारांच्या दरबारात आहोत, ज्ञानोबारांच्या 725व्या समाधी सोहळ्यात आहोत. याच्या पलीकडे ज्ञानोबारांना काय मागता आता दुसरं? अनंत उपकार कृपा विभूषित ज्ञानोबारांच्या आपल्यावरती आहेत. त्या उपकाराला जागावं. इतकं जागा की आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा आपल्याला ज्ञानोबारांनी दिलेले आहेत. या भावनेनं ज्ञानोबारांची सेवा करा. खूप देतील ज्ञानोबाराय तुम्हाला, खूप देतील मला ज्ञानोबाराय. वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता, तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. वर्षा ऋतूमध्ये नदीचं रूप पाहिलं की दररोज कालांतराने बदलेलं दिसतं. तसं ज्ञानोबारांचं दररोज केलेलं ध्यान, ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं दररोज केलेलं पारायण, आपल्या जीवनातली भक्ती ही दररोज बदलती दिसून त्या भक्तीचं सुख काय असतं, त्या भक्तीचं साम्राज्य काय असतं, त्या भक्तीचा आनंद काय असतो, दररोज एखाद्या नदीप्रमाणे आपलं जीवन प्रवाहित करत असतो. फक्त आपण त्या पद्धतीने ज्ञानोबारांना मुक्ताबाईला स्वीकारलं पाहिजे. व अपेक्षा एवढीच आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या 725व्या समाधी सोहळ्याला येताना प्रत्येक वारकऱ्याने इथून घरी घेऊन जा. बाकीच्या लोकांचं जाऊ द्या. जेवढे लोक वारीला आले तेवढे जरी नीट वागले तरी देशात क्रांती होईल महाराज. घरच्यांचं जाऊ द्या. वारीला जेवढे आहेत ना तेवढे जरी नीट वागले तरी क्रांती होईल. पण आपल्याला झालेलं हे क्षेत्रातलं वैराग्य घरी टिकत नाही महाराज. अहो, पंढरपूरला 4ला उठणारे माणसं नियमित वारीला येतात आणि कधी न वारीला येणारे लोक 2ला उठतात. ते 2ला उठून 4ला उठणाऱ्यांना म्हणतात इतका उशीर. म्हणजे वैराग्य निर्माण होतं लोकांना क्षेत्रात. काही लोकांचं वैराग्य हे क्षेत्राच्या भावनेशी जोडलेलं आहे. आपण म्हणतो ना काही लोकांची भावना ही क्षेत्रात बदलते. पंढरीला आळंदीला लोक नियमित जगल्यापेक्षा वेगळं काहीतरी जगतात. चांगला मोठा गंध तरी लावता येईल. नियमित न लागणारा कधी लागलेला गंध दररोज ओळखू येतो. दररोज लागणारा गंध दुरून ओळखू येतो आणि कधीतरी लागणारा गंध ओळखू येतो. पण मला वाटतं हे सगळा जो देखावा आपण या ठिकाणी येऊन करतोय हा देखाव्यात का होईना, पण हा निर्माण झालेला कालांतराने या कालाचा, या क्षेत्राचा, या तीर्थाचा प्रभाव म्हणून निर्माण झालेला हा चांगुलपणा खोटा नाटा का आपल्याकडे आलाय तेवढा खरा टिकून घरी घेऊन जा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. इथलं इथं सोडू नका. हे सामान्य दिसतंय. कोण जाणे कोणा घडे उपासना. इथं दिसणारा तुमच्या समोरचा माणूस कोणाच्या गाथा, कोणाच्या ज्ञानेश्वरी कंठस्थ असेल तुम्ही सांगू सुद्धा शकत नाही.
प्रचंड साधना करणारी माणसं आहेत, प्रचंड उपासना करणारी लोक आहेत, त्यांच्याकडून काहीतरी आत्मसात करा. इंद्राणीच्या तीरावर एकटी प्रदक्षिणा फिरणारी सासू टाळ वाजवताना गळ्यात पताका खांद्यावर घेऊन फिरताना दिसली की बरं वाटतं. पण तीच सासू उठल्या उठल्या सुनेबरोबर भांडायला सुरुवात करते. त्यावेळेला त्या सासूचा आळंदीतला चेहरा आणि गावातला चेहरा, त्याच्यामध्ये झालेला बदल, तो बदल पाहून वारकऱ्याला तो बदल पाहावा वाटत नाही. असं वाटतं इतका कसा माणूस बदलू शकतो. जैसा आहे तैसा राहे तरी का देव दुरी आहे. जसा आहे तसं राहिला कोण काय म्हणेल. एखादा म्हणेल क्या एकांतात राहतो, कोणाशी बोलत नाही, कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या काय बिघडलं. समाजा वाचून आपलं काय अडलंय सांगा. अडलंय ते ज्ञानोबा वाचून, अडलंय ते तुकोबा वाचून, अडलंय ते मुक्ताबाई वाचून. आपलं जे अडलेलं आहे ते संतान वाचून अडलंय. जगापासून कोणाचं अडत नाही. कृपा करण्याकरता आपला उद्धार व्हावा ही तळमळ घेऊन इथं संत आले. तुमचा माझा फरक एवढा झाला, एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला आपलं म्हणावं म्हणून आपण आयुष्यभर त्याचंच म्हणतो, त्याचं म्हणून जगतो. तो पदानं मोठा असला म्हणून त्याला आपण आपलं म्हणतो, तो सत्यानं मोठा असला म्हणून त्याला आपण आपले म्हणतो, तो पैशानं मोठा असला म्हणून त्याला आपण आपलं म्हणतो, तो मान्यतेनं मोठा असला म्हणून त्याला आपलं म्हणतो, तो जगामध्ये प्रसिद्ध असला म्हणून त्याला आपण आपलं म्हणतो. पण तुम्ही आपण ज्याला आपलं म्हणतोय ना, तो आपला उद्धार नाही करू शकत. त्याच्याकडून तुम्ही जी अपेक्षा करताय तीच अपेक्षा तो सुद्धा कोणाकडून तरी करतोय. पण या सगळ्या अपेक्षा जिथे क्षमलेल्या आहेत, ज्यांना अपेक्षेची भूकच राहिलेली नाही, फक्त आता आलेल्यांच्या अपेक्षा पूर्ती करता ज्यांचं आयुष्य आहे ते संत आहे. त्या संतांकडे जा. अरे जीवनातली कोणती अपेक्षा अपूर्ण राहणार नाही. पुढे या सुरेना मनविता त्यांचे दास. मना प्रवचनाला बसलेल्या लोकांनी आम्ही ज्ञानोबा यांचे दास आहोत, आम्ही मुक्ताबाईचे दास आहोत, मना आम्ही तुकोबा यांचे दास आहोत. फक्त म्हणून जरी घेतलं तरी माणसाचं कल्याण होतो. दासत्व करायचं नाही, फक्त म्हणायचंय. मनविता करविता नाहीये शब्द. मनविता त्यांचे दास. पुढे या सौरेना. जीवनातला आशा इच्छा अपेक्षा संपाव्या असं वाटत असेल, शांतीला, सुसह्य योग्यतेला आणि नम्रतेला, विश्रांतीला जीवन पोहोचावं असं वाटत असेल तर जीवनात संताशिवाय पर्याय नाही. बुवा माफी मागून बोलतो आपली सगळ्यांची. देवाच्या नादाला लागण्यात आताचा काल तितका मजेदार नाहीये. आपण त्याच्या नादाला लागू, पण तोही आपल्या नादाला लागला पाहिजे ना. आपण लाग देवाला आपलं म्हणू, पण त्यानंही कधीतरी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे ना. आपण लाग देवाच्या जवळ जाऊ, परंतु आपणही भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर त्याने आपल्याला जवळ घेतलं पाहिजे ना. पण संतांचं तसं नाही महाराज. आपली तयारी नसली, इच्छा नसली तरी संत आपल्याला जवळ घेतात, आपला सांभाळ करतात, आपल्याला कुर वाढतात, आपल्यावरती प्रेम करतात आणि आपल्याला भगवान परमात्म्याच्या स्वाधीन करतात. निळा म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी, तुका म्हणे तुम्ही मिरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. निळा म्हणे तुम्ही काय केलं. निळोबाऱ्यांचा सुद्धा एक अभंग आहे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र जननी देवाची. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. निळा शरणागत म्हणावा आपुला, म्हणवी आपुला. तुम्ही मला आपलं म्हटलं की त्यावेळेला मला जगाचा मालक स्वीकारेल. या प्रवचनाच्या सेवेतून सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया. ज्ञानोबा राया माऊली मुक्ताबाईंनी जो उपदेश ज्ञानोबारायांना केला आणि त्या उपदेशाचा स्वीकार म्हणून ज्ञानोबारांची ताटी उघडली आणि आमच्यावरती कृपा केली, त्या कृपेचं वैभव असणाऱ्या ज्ञानोबारायांनी आम्हाला आपलं म्हणावं. या जीवनाचं कल्याण ज्ञानोबारायांनी आपलं म्हणण्यामध्ये आहे. आणि ही वारी ज्ञानोबारायांनी आपलं म्हणण्याकरताच ही वारी आहे. इथून सगळ्यांनी प्रार्थना करूया की कधीतरी माऊली आपल्याला आपलं म्हणतील आणि या पवित्र जीवनाचं कल्याण ज्ञानोबाराय करून घेतील. या ठिकाणी डॉक्टर विश्वधर्मी विश्वनाथ कराड
पूर्ण ब्रह्मयोगिनी प्रयागक्का कराड यांच्या त्यागाच्या समर्पणाच्या भूमिकेवरती आरूढ झालेला हा विश्वशांती महोत्सव, या महोत्सवामध्ये सहिष्णुता सप्ताहाच्या माध्यमातून 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सुदामबाबा पाणेगावकर, शालिग्राम महाराज खंदारे, तद्वत आमचे भागवत महाराज मुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा माझ्याकडे आली। खरं तर मुख्य समन्वयक असलेल्या स्वातीताई कराड यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्या सुद्धा या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। बद्रीनाथ येथे महर्षी व्यासांनी जिथे महापुराणाची रचना केली, श्रीमद भागवत महापुराणाची रचना ज्या स्थळावरती सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती झाली, त्या स्थानावरती भव्य दिव्य कार्य उभारण्याचा मानस या लोकांनी घेतला आणि त्या मंदिराचं काम 63 दिवसामध्ये यांनी पूर्ण केलं। हा सामान्य महोत्सव नाही, हे काही सामान्य केंद्र नाही। तुम्ही जे बसलेले लोक आहात, या बसलेल्या लोकांचा अभ्यास अख्खा देश करत आहे, अख्ख्या विश्वामध्ये अख्ख्या जगामध्ये या लोकांचं कार्य आहे। आपण मुक्ताबाईला प्रार्थना करूया की तुम्हाला उदंड शक्ती मुक्ताबाईने हे कार्य करण्याकरता द्यावी। ज्या ज्या वेळेला आपल्या अपेक्षा या विश्वशांतीच्या महोत्सवामधून मुक्ताबाई संस्थेकडून असेल, मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, पालखी सोहळ्याचे प्रमुख हरणे बाबा, मुक्ताबाई फडावरची सर्व मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार मंडळी यांच्या वतीने आम्ही आपल्याला कुठलंही सहकार्य करायला तयार आहोत। आम्हाला आपल्याला प्रेमाने हाक द्यावी, आम्ही सदैव आपल्या सोबत असू। ताटीच्या अभंगाची सेवा झालेली प्रवचन रूपी सेवा वेळेच्या मर्यादेमध्ये मला जितका कालावधी होता, खरं तर मला काही कोणी सांगितलं नाही इतक्या वेळात संपवायचं आहे, पण वेळेच्या मर्यादेत शक्यही नाही, मलाही सात्यनो कीर्तन असल्यामुळे सेवा इंद्रायणीच्या तीरावरती होणं गरजेचं, या नियमाला अनुसरून मी आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे। एकदा 2 मिनिट सगळ्यांनी मिळून मुक्ताबाईचं भजन करूया आणि सेवेला विराम देऊया। सगळ्यांनी पाठीमागे भजन करायचंय, सगळ्यांनी म्हणायचंय मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई, बोला बोला सगळ्यांनी म्हणा, मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई कृपा सम्राज्ञी मुक्ताबाई कृपा सम्राज्ञी मुक्ताबाई श्री ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई ज्ञानेश भगिनी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई 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 हरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पारा आदि शक्ती मुक्ताबाई की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। धन्यवाद। या ठिकाणी पुण्यसलीला सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।